नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. धक्केबुक्केमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, विधानसभा निवडणुका संपल्यानंतर ज्या पद्धतीत राजकीय घडामोडी घडल्या आणि मतदाराने दिलेल्या कौलावर लाथ मारून ज्या प्रकारचं महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रात स्थापन झालं, त्यानंतर करोनाने फार मोठी कृपा केली आणि कुठल्याही पद्धतीच्या निवडणुका महाराष्ट्रात होणार नाहीत याची काळजी करोनाने घेतली आणि त्यामुळे या सरकारने जी मॅन्डेट नाकारली, मतदाराला लाथाडला, त्याचे गंभीर परिणाम समोर येऊ शकले. त्यात मतदाराला काय वाटले? बाकी राजकीय प्रतिक्रिया ठीक आहे, भाजपने आदळापट करणं, शिवसेनेने छाती फुगवून बोलणं, 2 काँग्रेसवाल्यांनी आपल्याला नाकारलं असतानासुद्धा भाजपला मतदाराने नाकारलं असं म्हणणं, हे सगळं चालू शकतं. पण प्रत्यक्ष सामान्य मतदाराला काय वाटतं? सामान्य मतदाराला काय वाटतं? हे सरकार बरोबर आहे, चूक आहे, असं व्हायला पाहिजे होतं, नको होतं, याविषयी सामान्य मतदाराची भावना काय आहे, हे गुलदस्त्यात राहिलेलं आहे. आणि जेव्हा महाराष्ट्रात व्यापक मतदान होईल तेव्हा त्यावर पहिला जनमानसाचा कौल येणार आहे. आणि अर्थातच महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषद, तालुका पंचायती याचं जे मतदान होईल आणि त्याचे जे कल येतील त्यामध्ये खरोखर जनतेचं मत काय आहे विधानसभेनंतर ते आपल्याला कळणार आहे. पण त्यासाठी मतदान व्हायला पाहिजे आणि मतदान व्हायचं तर ते मतदान घेतलं जाईल अशा पद्धतीत सरकारने निर्णय घेतले पाहिजेत. विधानसभा, लोकसभा, विधान परिषद ही जी घटनात्मक निवडणूक असते त्याचा निर्णय निवडणूक आयोग केंद्रातला घेत असतो. पण राज्यातला निवडणूक आयोग हा या स्थानिक निवडणुका घेत असतो आणि त्याच्यावर बहुतांशी राज्य शासनाचा वरदहस्त किंवा अधिकार असतो. त्यामुळे निवडणुका घेणं टाळणं हे राज्य सरकार ठरवू शकतं. आणि म्हणूनच 2 वर्षामध्ये बाकी सगळ्या राजकीय उलथापालथी होत आहेत, पण जिल्हा परिषद, तालुका पंचायती, नगरपालिका, महापालिका यांच्या निवडणुका गुंडाळून ठेवण्यात आलेल्या. मी वारंवार सांगितले, कोल्हापूर, वसई, विरार, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, औरंगाबाद अशा ज्या महापालिका निवडणुका व्हायला पाहिजेत त्याला 1 वर्षापेक्षा अधिक काळ उलटून गेला आहे, पण ते घ्यायचं यशस्वीरित्या टाळण्यात आले. म्हणजे अगदी विधान परिषदेच्या निवडणुका देखील बिनविरोध व्हाव्या म्हणून जे सत्ताधारी अगतिक होतात ते अशा निवडणुका घेतील ही अपेक्षा करणं गैरलागू आहे, पण होणार आहे. आणि त्यासाठी खुद्द पवारसाहेबसुद्धा कामाला लागले. तुम्हाला माहीत आहे, पिंपरी चिंचवड, सोलापूर अशा महापालिकांच्या निवडणुकाची तयारी करायला स्वतः पवारसाहेब गेले होते आणि त्यामुळे लोकांना आशा या निवडणुका होतील. पण या निवडणुका सरकारसाठी गळफास झालेलं आहे, त्यातून जनमत व्यक्त होण्याची भीती आहे. आणि आपण जे केलं आहे ते मतदारांचा कौल पायदळी तुडवून केलं आहे, याची मनातली भीती इतकी आहे की मतदाराला सामोरं जायला या सरकारमधले 3ही पक्ष घाबरतात. मतदानाच्या आकडेवारीची बेरीज करून आपणच सर्वाधिक मताचे आहोत आणि आपल्यासमोर भाजपची धुळधाण उडणार, हे बोलायला सोपं असतं. पण तुम्हाला काल मतं देणारे आज परत तशी मतं देतील याचा आत्मविश्वास असायला लागतो, तो आत्मविश्वास नाही आहे. आणि म्हणून महापालिका निवडणुका ह्या दिवसेदिवस महाविकास आघाडी सरकारच्या आणि महाविकास आघाडीतल्या 3ही राजकीय पक्षांसाठी गळफास बनत चाललेलं आहे. करायचं कसं? काय करायचं? मग त्यासाठी त्याच्यात वेळ काढूपणा होतो. मी सांगितलं की काय नाही तर आरक्षणाचा खुंटा मारून टाकायचा किंवा विभाग रचना, प्रभाग रचना, वॉर्ड रचना बदलण्याचे काहीतरी निर्णय घ्यायचे आणि त्याची फेररचना करण्यात कालापव्यय करायचा. हे सगळं चालू आहे. पण हे किती दिवस टाळता येणार आहे याचाही विचार केला पाहिजे. आणि जितकं हे लांबवत न्याल तितकी जनमानसातली नाराजी अधिक वाढत जाते, ज्याला इंग्रजीमध्ये किंवा आजकालच्या राजकीय भाषेमध्ये अँटी इन्कम्बन्सी म्हणतात. कारण कुठलंही सरकार कितीही चांगलं असलं तरीही त्याच्याविषयी
कसली ना कसली नाराजी होते आणि जसजसे दिवस वाढत जातास तसतशी ती नाराजी संचित बनून समोर येते, संचित बनून समोर येते आणि मग तिथला सामना करणं हे राज्यकर्त्यांना अशक्य होऊन बसतं, अवघड होऊन बसतं. या 2 वर्षात सरकारने काय केलं हे वेगळं सांगायची गरज नाही. सामान्य माणसाचा अनुभव स्वतःचा आहे. बुडालेले शेतकरी असोत, उद्ध्वस्त झालेले शेतकरी असोत, महापुराने आयुष्य आणि संसार धुवून गेलेले ग्रामीण जनता असो किंवा ST कर्मचारी असोत, करोना वगैरे बाधेमुळे जे काय झालं तो एक वेगळा विषय. हे सगळं लक्षात घेतलं तर दिवसेदिवस महाविकास आघाडीसाठी मतदाराला सामोरं जाणं अवघड होणार आहे. आणि म्हणून महापालिका निवडणुका घ्यायच्या की नाही याविषयी चाचपणी चालू आहे. कारण महापालिका क्षेत्र जे असतं ते एकापेक्षा अनेक विधानसभा मतदारसंघाने, उदाहरणार्थ मुंबई हे 36 विधानसभा निवडणुकांचं क्षेत्र आहे. विरार, वसई वगैरे मला वाटते 3 आमदार निवडून येतात. कल्याण, डोंबिवली म्हटल्यावर 3 ते 4 आमदार निवडून येतात. नवी मुंबई म्हटल्यानंतर 2 तरी आमदार, मला वाटते 2 का 2.5 आमदार नव्या मुंबईच्या क्षेत्रातून किंवा कोल्हापूरमधून 2 का 3 आमदार महापालिका क्षेत्रात येतात. नाशिक असो किंवा औरंगाबाद असो 3-3, 4-4 आमदार. त्यामुळे या निवडणुका, महापालिकांच्या निवडणुका आपण बघितल्या तर साधारण 70-80 आमदारांचं मतदान क्षेत्र आहे. आणि त्या निवडणुका झाल्या आणि त्यातला बहुतांश कल हा सत्ताधारी महाविकास आघाडीच्या विरोधात गेला तर तो गळफास आवळलं गेल्यासारखं होईल. म्हणूनच त्या निवडणुका टाळण्यासाठी वेगवेगळी कारणं शोधली जातात. मित्रांनो, बस करतो आता, कधीतरी याच्यावर तपशिलात. खरं तर मुंबई महापालिकेवर मी स्वतंत्र मोठा विषय करणार आहे. आत्ता इथेच थांबतो. तुम्हाला आवडलं लाईक करा, शेअर करा आणि धक्केबुक्केला सबस्क्राईब करा. नमस्कार.